नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यात थंडीसुद्धा भरपूर प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे। आमच्याकडे तर भरपूर प्रमाणात थंडी आहे। तुमच्याकडे आहे का नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर हिवाळ्यातील थंडीमुळे विशेषतः वयस्कर लोकांना गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत असतो। तर या त्रासापासून वाचण्याकरिता आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खजूर आपल्या आहारामध्ये घेणे अत्यंत आवश्यक आहे। तर त्यामुळेच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा, अत्यंत पौष्टिक असणारे खजुराचे लाडू। आणि हे लाडू मुलांच्या वाढीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। यामुळे काय होतं की मुलांची वाढसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे होते आणि वयस्कर लोकांना हा जो त्रास होतो वातविकाराचा तो सुद्धा बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। चला तर मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर हे बघा, साहित्य अगदी मोजकं आहे। मी इथे खजूर घेतलेले आहेत, अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत, किशमिश आहे, बदाम, काजू आणि हे बघा ह्या कोहड्याच्या बिया आहेत, पंपकिन सीड्स। चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर हे बघा, मी काय केलं आहे की या खजुराच्या बिया ज्या आहेत काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। संपूर्ण खजूर आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया। तर हे बघा, संपूर्ण खजूर मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढईमध्ये काजू, बदाम आणि कोहड्याच्या ज्या बिया आहेत, पंपकिन सीड्स, हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। मी इतकेच ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। जर तुम्हाला यामध्ये आणखी ॲड करायचे आहेत, जसं तुम्ही यामध्ये पिस्ता ॲड करू शकता किंवा मग यामध्ये तीळसुद्धा घालू शकता। आपल्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी आपले ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा यामध्ये तुम्ही अंजीरसुद्धा ॲड करू शकता। तर हे बघा, ड्रायफ्रूट्स मी छान असे भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। अगदी साधी सोपी रेसिपी आणि अगदी झटपट तयार होतात हे लाडू। तुम्ही मुलांना हे शाळेमध्ये टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता पोळी भाजीसोबत। तर हे बघा, मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे। तर आता किशमिश हे आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, किशमिशसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। आता एका मोठ्या कढईमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य जे आहे मिक्स करून घेऊया। हे बघा, किशमिश, काजू, बदाम आणि कोहड्याच्या बियांची पावडर आणि हे खजूर बारीक केलेले। यामध्ये मी गूळ किंवा साखर अजिबात ॲड केलेली नाही आहे, कारण खजूर आणि किशमिश ऑलरेडी गोड असतात। त्यामुळे आपल्याला इथे गूळ किंवा साखर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। तर हे बघा, हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करताना तुम्हाला तूप किंवा पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे, असंच मिक्स होतं, कारण खजुरामध्ये ऑलरेडी ओलावा असतो। त्यामुळे हे छान असं मिक्स होऊन जातं। हे बघा, अशा प्रकारे। तर हिवाळ्यातील त्रासामुळे तुम्हाला जो त्रास होतो वातविकाराचा, तर त्यासाठी अत्यंत पौष्टिक असणारे हे लाडू तुम्ही नक्की, तर हे बघा, हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण लाडू हे बघा तयार करून घेऊया। हे बघा, सर्व छान मी मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर बनवायला अगदी सोपे आणि आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे असणारे हे लाडू हिवाळ्यामध्ये सर्वांनी आपल्या आहारामध्ये समावेश केलेच पाहिजे। तर हे लाडू 15 ते 20 दिवस अजिबात खराब होत नाही, छान हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास। तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण लाडू तयार करून घेऊया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता संपूर्ण लाडू मी तयार करून घेतलेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी, माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला
आणि अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार. आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशा प्रकारे हेल्दी लाडू बनवू शकतील आणि थंडीपासून होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. हेल्दी फूड खा, हसत राहा आणि स्वस्त राहा, मजेत राहा.